धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते झाला आहे। सदर या कामासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत 50 लाख रुपये निधी मंजूर झाला होता। पठाण गोडाऊन पासून ते हफीज रऊफ यांच्या घरापर्यंत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती। सदर रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी स्थानिक नागरिकांनी आमदार शाह यांच्याकडे पाठपुरावा केला होता। अखेर त्या पाठपुराव्याला यश आले आहे। आज या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन आमदार फारुख शाह यांच्या हस्ते झालं आहे। क्रमांक 19 येथे वडजई रोड पासून तर माजी नगरसेवक जलील हाजी साहेब यांच्या गोडाऊन पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम माझ्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। ह्या कामासाठी आमचे ह्या परिसरातील कार्यकर्ते हलीम शमसुद्दीन, सऊद आलम, सऊद सरदार तसेच ह्या परिसरातील नगरसेवक डॉक्टर सरफराज अन्सारी, हाजी जलील अहमद साहेब आणि अनेक लोकांनी या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती। त्या निमित्ताने मी ह्या कामासाठी नगरोत्थान ह्या योजनेतून 50 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते। त्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे। या प्रसंगी माझ्यासोबत आमचे बंधू सलीम शेठ, छोटू हाजी साहेब मच्छीवाले, अरुण भाई खाटीक, नगरसेवक नासिर पठाण आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। या संदर्भामध्ये आपण आता येणाऱ्या काळामध्ये आवाज उचलणार का? आता कसं आहे की हे भाजपची सरकार आहे, गृहमंत्री पण भाजपचे आहे। आता सामान्य नागरिकांचं तर सोडा, पण आपण बघितलं असेल जे लोकप्रतिनिधी आहे, आमदार असो किंवा नगरसेवक असो, त्याचप्रमाणे आता जे मुख्य वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागडे साहेब यांच्या सारख्यांना सुद्धा असुरक्षितता वाटायला लागली आहे। आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पूर्ण राज्यभरात निर्माण झालेला आहे, तरी ह्या गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर आपला नैतिकतेचा जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे। या प्रसंगी एमआयएम पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक व प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।